हॅलो स्टुडंट्स, आज आपण अकाउंटचा 36 लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो. ओके, तर तुम्हाला आठवतं आहे लास्ट वीकमध्ये आपण दोन नवीन टॉपिक स्टार्ट केलं होतं. चॅप्टर 2 NPC, दॅट मीन्स नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न. आठवतं ना? तर भरपूरदा 1-2 आठवड्या आपण त्याच्या थेरीमध्येच घालवले, ॲडजस्टमेंटमध्ये घालवले. ओके, तर आज लास्ट वीकमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 1 स्टार्ट केला होता आणि त्या प्रॉब्लेम नंबर 1साठी मी 2 दिवस घेतले होते. म्हणजे एका दिवशी मी फक्त पोस्टिंग शिकवलं होतं आणि एका दिवशी मी ॲडजस्टमेंटचे इफेक्ट आणि टॅली कसं करायचं. म्हणजे थोडक्यात पहिला प्रॉब्लेम असल्यामुळं मी जरा स्लो घेतला, निवांत घेतला, बरोबर. पण एवढा स्लो घेतल्यावर आपला पोर्शन उरकायचा नाही. त्यामुळं आज पूर्ण प्रॉब्लेम आज आपण बघणार आहोत. आपण त्याच्याच पुढे नीट स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम नंबर 1 झालं ना आपला, तर प्रॉब्लेम नंबर 2ला स्टार्ट करू. तर साहजिक आहे, मागच्या वेळी प्रॉब्लेम नंबर 1 स्लो घेतल्यामुळे निदान एवढं तर कळलं असतं की बाबा NPCचा प्रॉब्लेम कसा ओळखायचा. तर प्रॉब्लेममध्ये रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं असतं, बरोबर. इथं पण मी झूम केले, तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020, बरोबर ना. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. लेफ्ट साईडला बघू शकता तुम्ही रिसिप्ट्स, 4 नावं दिलेली आहेत आणि क्रेडिट्स म्हणजे राईट साईडला पेमेंट्स म्हणून आहे आणि पेमेंट्समध्ये 9-10 नावं दिलेली आहेत, बरोबर. ते आपण पोस्टिंग करतो ते नंतर बघू. तर तुम्हाला निदान एवढं तर आठवतं आहे की बाबा NPCचा प्रॉब्लेम कसा असतो. तर प्रॉब्लेममध्ये रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट असतं आणि खाली ॲडजस्टमेंट दिलेले असतात, ॲडिशनल इन्फॉर्मेशन. तर नीट बघा, टोटल 1 2 3 4 देअर आर टोटल 4 ॲडजस्टमेंट्स आर गिवन इन द प्रॉब्लेम. टोटल 4 ॲडजस्टमेंट तुम्हाला दिसतात, ते खाली प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत, बरोबर ना. तर साहजिक आहे, सुरुवात कशी करायची. ॲडजस्टमेंट आपण पहिल्यांदा पोस्टिंग तर करणारच आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा फायनल अकाउंटप्रमाणेच NPC आहे. आणि मी मागच्या वेळेसच सांगितलं होतं तुम्हाला की फायनल अकाउंटशी जर कम्पेअर करत असाल तर फायनल अकाउंटपेक्षा NPC हे 10 पटीने इझी आहे, उलट सोपं आहे. कारण ते तर 3 पेजवर होतं, हे 2च पेजवर आहे. तो एक फायदा आहे. आणि टॅली करायला हे तर 2 मिनटात टॅली होतं. ते काय फायनल अकाउंटप्रमाणे नाही आहे, ह्याच्यात रेशो नाही आहे, काय नाही आहे. त्यामुळं नक्कीच फायनल अकाउंटपेक्षा सोपं आहे, बरोबर आहे ना. आणि विशेष म्हणजे अजून एक बेनिफिट म्हणजे काय, तर ॲडजस्टमेंट. फायनल अकाउंटमध्ये 27, 29 भरपूर ॲडजस्टमेंट्स होत्या, पण इथं फक्त किती आहेत, 6 ॲडजस्टमेंट्स आहेत, बरोबर ना. त्यामुळे ह्याच्यात पाठांतर नाही आहे, रायटिंग लिखाण पण कमी आहे. त्यामुळे नक्कीच NPC लक्ष देऊन शिकलात तर तुम्हाला फायनल अकाउंटपेक्षा सोपं वाटेल. ओके, तर आता सगळ्यात पहिल्यांदा ॲडजस्टमेंट आपण टिकमार्क करू. पण टिकमार्क करायच्या अगोदर आपण जरा प्रॉब्लेमची हेडिंग वाचू, कारण भरपूर जणांना आपल्याला प्रॉब्लेमची हेडिंग वाचायची सवय नसते, पण कधी कधी त्यात पण एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेली असते. जरा वाचू आपण काय दिलं आहे बघा. डॉक्टर अभिनव भारत, कुठलं एक डॉक्टरचं नाव दिलेलं आहे की डॉक्टर अभिनव भारत स्टार्टेड प्रॅक्टिस ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर ऑन 1 एप्रिल 2019, बरोबर ना. की तो जो डॉक्टर आहे अभिनव भारत, त्यांनी काय केलं, प्रॅक्टिसला सुरुवात केली. प्रॅक्टिसला सुरुवात म्हणण्यापेक्षा त्यांनी त्याचा स्वतःचं एक क्लिनिक टाकलेलं आहे. कधी टाकलेलं आहे, ऑन 1 एप्रिल 2019. मग थोडक्यात क्लिनिक टाकलं त्यांनी, त्याचा दवाखाना टाकला, म्हणजे एक प्रकारे त्यांनी बिझनेसला सुरुवातच केली. पण कुठल्या दिवशी सुरुवात केली, तर 1 एप्रिल 2019ला त्यांनी सुरुवात केली. ही गिव्ज यू द रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. अजून एक डेट दिली आहे की त्यांनी आपल्याला रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. आता नीट बघा, तुम्ही म्हणता सर आज का हेडिंग वाचताय, कारण आपण जे रिसिप्ट्स अँड पेमेंट खाली प्रॉब्लेममध्ये बघतोय, बरोबर आहे ना. मग ते 31 मार्च आपल्याला इथं नीट बघा, 31 मार्च 2020 इयर एंडिंग तर असते, ते आपल्याला माहिती आहे. पण हा बिझनेस चालू झाला तर 1 एप्रिल 2019ला, आणि त्याच दिवशी त्या माणसाने त्याचं त्याचं क्लिनिक स्टार्ट केलं होतं. म्हणजे ह्याचा अर्थ ह्या डॉक्टरचं हे पहिलंच वर्ष आहे. जरा नीट लक्षात करून देतो, म्हणजे त्यामुळं काय फरक पडेल. मागच्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही परत एकदा बघा, जो पहिला प्रॉब्लेम होता ना, त्यामध्ये इथं रिसिप्ट साईडला पहिलं होतं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, असं काहीतरी होतं. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आठवत असेल तुम्हाला. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन होतं. ब्रॉड डाऊनचा अर्थ काय, की मागच्या वर्षीची कुठली कॅश शिल्लक आहे त्याला ब्रॉड डाऊन म्हणतो, बरोबर. की जे आपण ह्या वर्षी काय करणार आहे, वापरायला परत घेणार आहे.
त्याला ब्रॉडडाऊन म्हणतात. आणि ब्रॉडडाऊन आपण घेत नसतो, ब्रॉडडाऊनचा अर्थ ओपनिंग. पण ह्या प्रॉब्लेममध्ये ब्रॉडडाऊन दिले का? नाही दिले. का बरं? कारण हा बिझनेस नवीन स्टार्ट झालेला आहे. आपण जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती पहिल्याच वर्षाची आहे. त्यामुळे जास्त म्हणजे थोडक्यात ह्या प्रॉब्लेममध्ये टू बॅलन्स ब्रॉडडाऊन दिलेलं नाही आहे, एवढंच सांगायचं मला. ते का नाही दिलं त्याचं रिझन आहे फक्त. ओके, त्यामुळे जास्त डीपमध्ये जाऊ नका. फक्त थोडक्यात काय तर ह्या प्रॉब्लेममध्ये ब्रॉडडाऊन का नाही दिलं? कारण हे त्या व्यक्तीचं पहिलंच वर्ष आहे, फर्स्ट फायनान्शियल इयर. चला मग जास्त डोकं लावू नका, आपण डायरेक्ट प्रॉब्लेमला सुरुवात करू. प्रॉब्लेमला कशी सुरुवात करतात? सिमिलरली ॲज पर फायनल अकाउंट. फायनल अकाउंटमध्ये आपण जशी सुरुवात करायचो तशीच इथं सुरुवात करताल. म्हणजे काय तर पहिल्यांदा ॲडजस्टमेंट टिक मार्क करू. ओके, चला पहिली ॲडजस्टमेंट बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ॲडजस्टमेंट वाचत बसायचे नाही, त्यामध्ये फक्त वर्ड्स, शब्द फाइंड आउट करायचे. कुठले कुठले आहेत बाबा? एक शब्द आला रेंट ₹500 अँड सॅलरीज, दुसरा शब्द आला सॅलरीज. मग वर शोधा कुठं आहे का रेंट? आहे बघा, वरून 5वं नाव आहे पेमेंट साईडला बाय रेंट, त्याच्यावर एक टिक मार्क करा. आणि सॅलरीज कुठे आहे का? त्याच्याच वर आहे, रेंटच्या वर, मग सॅलरीजवर एक टिक मार्क करा. ओके, सेकंड ॲडजस्टमेंट, रिसिप्ट्स इन एरियर्स आर. वाचत नका बसू, मी त्याचा अर्थ पण सांगणार नाही, ॲडजस्टमेंट नंतर बघू. आपण फक्त वर्ड, शब्द फाइंड आउट करायचे. कुठला शब्द आला आहे? एक म्हणजे व्हिजिट फीज आला आहे ₹2000 अँड डिस्पेन्सरी शब्द आला आहे. मग बघा बरं कुठं व्हिजिट फीज आहे का? रिसिप्ट साईडला बघा, सेकंड आयटम वरून दुसरं नाव आहे टू व्हिजिट फीज, आणि त्याच्याच खाली रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरीसुद्धा आहे, त्याच्यावर पण टिक मार्क करा. ओके, थर्ड ॲडजस्टमेंट, कुठला शब्द आला बाबा ह्याच्यात? डेप्रिसिएट फर्निचर एक शब्द आला आहे ॲट 8% अँड इक्विपमेंट म्हणून एक शब्द आला आहे. मग बघा वर फर्निचर कुठे आहे का? तर पेमेंट साईडला फर्स्ट पहिलंच नाव आहे बाय फर्निचर, आणि त्याच्याच खाली इक्विपमेंटसुद्धा आहे. बरोबर. आणि त्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट, चौथी ॲडजस्टमेंट बघा, स्टॉक ऑफ ड्रग्स. आता ड्रग्स म्हणजे काय हो? ड्रग्स म्हणजे मेडिसिन्स, औषधं. मेडिसिन्सला सुद्धा ड्रग्स म्हणतात. मेडिकलवर बघा तिथं लिहिलेलं असतं ड्रग्स आर अवेलेबल हिअर. ड्रग्स म्हणजे मेडिसिन्स. मग कुठला शब्द आला आहे फोर्थ ॲडजस्टमेंटमध्ये? ड्रग्स आहे का कुठं? तर पेमेंट साईडला बघा, वरून तिसरा आयटम म्हणजे थर्ड आयटम आहे बाय ड्रग्स, त्याच्यावर टिक मार्क करा. झालं. ॲडजस्टमेंट टिक मार्क करताना अजिबात डोकं लावायचं नाही. त्या ॲडजस्टमेंटमध्ये कुठला शब्द आला आहे तो शब्द वर शोधायचा आणि त्याच्यावर टिक मार्क करायचे. ओके, नक्की लक्षात आलं? ज्यांना टिक मार्क करायचं कुठं कळलं नसेल त्यांच्यासाठी मी परत एकदा दाखवते, झूम करून दाखवते. रिसिप्ट साईडला व्हिजिट फीज आणि रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी दोघांवर टिक मार्क आहे. आणि पेमेंट साईडला वरचे जेवढे 5 नाव आहेत, बाय फर्निचर, बाय इक्विपमेंट्स, बाय ड्रग्स, बाय सॅलरीज, बाय रेंट, 5ही नावांवर 5ही पर्टिक्युलर आयटम्सवर टिक मार्क करा. ओके, नक्की लक्षात आलं? सगळ्यात महत्त्वाचं माझं परत एकदा सांगणं तेवढंच आहे तुमच्यासाठी की प्रॉब्लेम मी कंपल्सरी अर्धा तास अगोदर स्क्रीनशॉट सेंड करत असतो की जेणेकरून माझा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही प्रॉब्लेम नोट डाऊन करणं गरजेचं आहे. कारण हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघता साहजिक आहे त्याची क्लॅरिटी ब्लर होती, मला पण माहिती आहे. मग त्यासाठी तुमच्या डोळ्यासमोर प्रॉब्लेम असणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना? माझा व्हिडिओ दिसत नसला तरी माझे शब्द ऐकणं महत्त्वाचं आहे आणि प्रॉब्लेम तुमच्या वहीत दिसणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं ते जर समोर असेल प्रॉब्लेम तुमच्या डोळ्यासमोर तरच कळणार आहे, लक्षात ठेवा. मग जसं मी टिक मार्क केलं आहे त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा ॲडजस्टमेंट टिक मार्क करून घ्या. ओके, चला मग आता पोस्टिंगला सुरुवात करू. आणि पोस्टिंग कसं करायचं तर खूप इझी आहे. आपण सुरुवात नीट बघा, पहिल्यांदा माझ्या स्क्रीनवर बघा, मोबाईलमध्ये बघा, रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. बरोबर आहे ना? हे रिसिप्ट साईड तुम्हाला दिसते, किती नाव आहेत बघा, त्यामध्ये 4 नावं आहेत. आणि ही पेमेंट साईड तुम्हाला दिसते, पेमेंट साईडला एक 9-10 नावं आहेत. बरोबर आहे ना? तर साहजिक आहे सुरुवात आपण रिसिप्ट्सपासून पण करू शकतो किंवा पेमेंट्सपासून पण करू शकतो. तुम्ही म्हणताल सर कुठनं करू, तर माझं म्हणणं आहे बाबा पेमेंट्सपासून करू. पेमेंट साईड जरा सोपं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं पेमेंट्स माहिती आहे ना तुम्हाला? ज्यांना माहिती नसेल किंवा लक्षात नसेल तर लिहून ठेवा प्रॉब्लेममध्ये. पेमेंट्सला ही जी काय नावं आहेत ही 2 ठिकाणी जाणार आहेत. पेमेंट्समधली नावं एक तर एक्सपेंडिचरला जातात, शॉर्ट फॉर्म लिहितो मी EXP, और ॲसेटला तरी जातात. तुमच्याकडं 2 ऑप्शन आहेत. मी आता एक एक नाव वाचणार आहे पेमेंटचं, तुम्ही फक्त मला तेवढंच सांगायचं आहे हा एक्सपेंडिचर आहे का ॲसेट आहे.
आता सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला कसं कळणार सर एक्सपेंडिचर आहे का ॲसेट आहे? बरोबर आहे ना, ॲसेट कळतं की तुम्हाला, तुमचे ॲसेट पार्ट आहेत. आणि एक्सपेंडिचर म्हणजे खर्च कुठला हे कळतं. ज्याला कळत नसेल त्यांनी निदान ॲसेटवर तर कॉन्फिडंट आहात ना. जे नाव ॲसेटला बघितलं आहे ते नाव लक्षात ठेवा, आणि जे नाव कधी ॲसेटला बघितलंच नाही ते बिंदास एक्सपेंडिचरला टाकून द्या. ओके, पण कळतं नॉर्मली खर्च कुठला आहे आणि ॲसेट कुठला आहे, प्रॉपर्टी कुठलं आहे हे लक्षात येतं. ओके, चला मग एक एक नाव बघू. सुरुवात आपण पहिल्या नावापासून करू. आता सगळ्यात महत्त्वाचं, माझ्याबरोबर प्रॉब्लेम सॉल्व करत असताल तर तुमचा प्रॉब्लेम लिहिलेला डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. बघा पेमेंट साईडला फर्स्ट आयटम बघा, कुठलं नाव आहे पहिलं, बाय फर्निचर. ओके, चला आता सगळ्यात महत्त्वाचं प्रॉब्लेममध्ये बघू पहिल्यांदा. तर तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम स्टार्ट करण्यापूर्वी पहिल्यांदा प्रॉब्लेम कसा आखला आहे ते बघा. फर्स्ट पेजवर मी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट टाकलेलं आहे, वर नाव टाकलेलं आहे इन द बुक्स ऑफ डॉक्टर अभिनव भारत. नाव टाकणं गरजेचं आहे. तुम्ही कुणाचा प्रॉब्लेम सॉल्व करताय त्या व्यक्तीचं, त्या कंपनीचं नाव, आणि कुठला अकाउंट आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. डेबिट साईडला एक्सपेंडिचर, क्रेडिट साईडला इन्कम्स. हे कसं आखायचं मी ह्यावेळेस डिटेलमध्ये का नाही सांगत, कारण पहिला प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळं काय काय आखायचं तुम्हाला माहिती आहे. हे फर्स्ट पेज आणि सेकंड पेज असणार आहे बॅलन्स शीट. बस 2 तर पेज आखायचे आहेत आपल्याला. एका पेजवर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि दुसऱ्या पेजवर बॅलन्स शीट. आणि थर्ड पेज मी इथं बाजूला ठेवलेलं आहे ॲडजस्टमेंट. हे आखायचं नाही, ॲडजस्टमेंट आपल्या लिहून झालेले आहेत. मी फक्त बाजूला का ठेवलं आहे की बाबा ॲडजस्टमेंट शेजारी असेल म्हणजे आपल्याला नंतर ॲडजस्टमेंटचे इफेक्ट देताना सोपं जाईल. ओके, म्हणजे हे बाजूला आहे. हे प्रॉब्लेम 2च पेजवर आहे. एका पेजवर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि दुसऱ्या पेजवर काय असणार आहे आपलं बॅलन्स शीट. ठीक आहे, चला मग सुरुवात करू प्रॉब्लेमला. पेमेंट साईडला या प्रॉब्लेममध्ये बघा फर्स्ट आयटम पेमेंटला कुठला आहे, फर्निचर. आता 2 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडं. फर्निचर तुम्हीच सांगा मला, फर्निचर हा एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे, का फर्निचर हा ॲसेट आहे? माहिती आहे तुम्हाला फर्निचर नाव ओळखीचं आहे. फर्निचर काय आहे, ॲसेट आहे, त्यामुळे ॲसेट साईडला लिहिताल फर्निचर. लिहिला. किती अमाऊंट आहे बघा बरं त्याची, 8,000 8,000. पण सगळ्यात महत्त्वाचं फर्निचरची जी अमाऊंट आहे ती इनरला लिहिताल 8,000. का बरं? कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, टिकमार्क आहे ना, त्यामुळं फर्निचर ॲसेटला पण इनरला लिहिलं 8,000. कळलं? चला आता नेक्स्ट आयटम. फर्निचरनंतर नेक्स्ट आयटम आहे इक्विपमेंट. आता इक्विपमेंट म्हणजे काय, साहित्य. म्हणजे बाबा त्या डॉक्टरचं जे क्लिनिक असेल त्या क्लिनिकमध्ये ज्या इक्विपमेंट असतील, म्हणजे त्याचं बाबा गळ्यातला स्टेथोस्कोप असून दे किंवा बाबा तिथं एखादी त्याची कुठली तरी स्कॅन करायची मशीन असेल, बरोबर आहे ना, तर ह्या ज्या काय त्याच्या मशिनरी वगैरे त्याच्या हॉस्पिटलमध्ये असतात त्याला इक्विपमेंट म्हणतात. मग ती काय आहे, एक्सपेंडिचर आहे का ॲसेट आहे? ॲसेटच झाली ना. त्यामुळं इक्विपमेंटचा अर्थ साहित्य, आणि इक्विपमेंट पण कुठे लिहिताल, ॲसेटलाच लिहिताल. फर्निचरच्या खाली लिहा इक्विपमेंट्स. लिहिलं. किती अमाऊंट होती इक्विपमेंट्स, 10,000. मग लिहिताल इक्विपमेंट्स 10,000 इनरलाच, कारण त्याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे इनरला आतमध्येच लिहिताल, एक लाईन सोडताल. ओके, कळलं? नेक्स्ट वर्ड बघू. इक्विपमेंट नंतर पुढचा शब्द आहे ड्रग्स. ड्रग्स म्हणजे काय, मेडिसिन्स. ज्यांना माहिती नसेल त्यांनी तिथं लिहून ठेवा, मेडिसिन्स, औषधं. आता मला सांगा, आपलं जर क्लिनिक असेल आणि आपल्या क्लिनिकमध्ये जर औषधं असतील, ड्रग्स असतील, तर ती आपली ॲसेट आहे का एक्सपेंडिचर आहे? आता सगळ्यात महत्त्वाचं, ड्रग्स म्हणजे औषधं हा आपला खर्च आहे. का खर्च आहे? कारण ते जपून ठेवत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल नीट लक्ष द्या, एखादा क्रोसिया, तुमचं डोकं दुखतं आहे म्हणून मेडिकलमध्ये गेला आणि 10 रुपयाचे समजा क्रोसिनच्या गोळ्या खरेदी केल्या, तर तो तुमचा काय झाला, खर्च झाला ना. 10 रुपये खिशातनं खर्च झाले. म्हणून ड्रग्स, मेडिसिन्स हा आपला काय झाला, खर्च झाला. मग ड्रग्स कुठं लिहिताल, एक्सपेंडिचरला लिहिताल. चुकून लिहिताल ॲसेटला नाही. ड्रग्स म्हणजे औषधं, आणि औषधं हा काय, एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे. लिहिलं. आता त्याची अमाऊंट किती, अमाऊंट आहे बाबा 7,000 7,000. त्यामुळं 2 ड्रग्स अमाऊंट टाकताल 7,000 पण इनरला. का? कारण त्याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. ओके,
त्यानंतर नेक्स्ट वर्ड बघू, सॅलरीज. सॅलरीज म्हणजे पगार, किंवा त्याच्या दुकानात कोणतरी कंपाऊंडर कामाला असेल, त्याला तो महिन्याला 1000, वर्षाला काहीतरी पगार देतो आहे. तर दिले बघा बाय सॅलरीज. मग सॅलरीज काय आहे? एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे का ॲसेट आहे? बरोबर आहे, खर्चच आहे. त्यामुळं सॅलरीजसुद्धा एक्सपेंडिचरला लिहिताल त्याच्याच खाली. बरोबर ना, 2 ड्रग्स लिहिलं ना आत्ता आपण, मग त्याच्याच खाली लिहिताल 2 सॅलरीज. त्याची अमाऊंट टाकताल 12,000, 12,000 इनरलाच, कारण त्याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. जेवढी नावं आपण वाचतोय त्या सगळ्यांवर ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे इनरला. ओके. त्यानंतर नेक्स्ट वर्ड, सॅलरीज नंतर रेंट. रेंट म्हणजे माहिती आहे, भाडं. मग आपण कुठलंही भाडं जेव्हा पेड करतो, घराचं असून दे, ऑफिसचं असून दे, तो आपला काय आहे? एक्सपेंडिचर आहे. खर्च आहे का ॲसेट आहे? बरोबर, एक्सपेंडिचर आहे. किती अमाऊंट आहे? 6,000. त्यामुळं रेंट कुठं लिहिताल? एक्सपेंडिचरला, त्याच्याच खाली लिहिताल 2 रेंट. बरोबर, त्याची अमाऊंट 6,000, 6,000, पण इनरलाच, कारण त्याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. 2 रेंट 6,000. ओके, कळलं इथपर्यंत? त्यानंतर नेक्स्ट वर्ड घेऊ. रेंटच्या खाली पुढचा शब्द दिला आहे कन्व्हेन्स. कन्व्हेन्सचा अर्थ मराठीमध्ये होतो दळणवळण. म्हणजे काय? तर प्रवास खर्च, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ज्यांना माहिती नसेल त्यांनी लिहून ठेवा. कन्व्हेन्स म्हणजे काय? प्रवास खर्च, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. मग साहजिक आहे, तो जो काय झाला, प्रवास खर्च म्हणजे आपला खर्चच आहे ना, एक्सपेंडिचर आहे. त्यामुळं कुठं लिहिताल? एक्सपेंडिचरलाच लिहिताल, त्याच्याच खाली लिहिताल. मग अशी रेंट लिहिलं ना, मग रेंटच्याच खाली लिहिताल 2 कन्व्हेन्स. किती अमाऊंट आहे त्याची? 4,000, 4,000, पण आउटरला जाऊन द्या. आता कन्व्हेन्सची अमाऊंट आउटरला, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट आउटरला जाऊन दे. ओके. त्यानंतर नेक्स्ट वर्ड, कन्व्हेन्स म्हणजे काय? स्टेशनरी. की आपल्या ऑफिसमध्ये आपण स्टेशनरी परचेस करतो, पेन, पेन्सिल, फाईल वगैरे परचेस करतो. मग ती काय आपली ॲसेट आहे का एक्सपेंडिचर आहे? तुम्ही खाली गेला आणि 10 रुपयाचे 10 पेन परचेस केले, 100 रुपये तुमचे खिशातनं गेले, मग तो तुमचा काय झाला? एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे. किती अमाऊंट आहे? स्टेशनरी 500 ना. कुठं लिहिताल स्टेशनरी? एक्सपेंडिचरलाच लिहिताल, कन्व्हेन्सच्या खालीच 2 स्टेशनरी. बरोबर आहे, स्टेशनरी आपला एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे. त्याची अमाऊंट टाकताल 500, 500 आउटरला, कारण त्याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट नाही आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट वर्ड, स्टेशनरीनंतर पुढचं नाव दिलं आहे इलेक्ट्रिकल चार्जेस. इलेक्ट्रिकल चार्जेस म्हणजे याचा अर्थ थोडक्यात, इलेक्ट्रिकल चार्जेस म्हणजे काय हो? लाईट बिल थोडक्यात. बरोबर आहे ना. मग लाईट बिल आपला काय आहे? एक्सपेंडिचर, खर्चच आहे ना. मग एक्सपेंडिचरला लिहिताल इलेक्ट्रिकल चार्जेस, स्टेशनरीच्या खालीच लिहा एक्सपेंडिचरला 2 इलेक्ट्रिकल चार्जेस. त्याची अमाऊंट टाकताल 5,000, 5,000 अमाऊंट होती, जाऊन द्या आउटरला, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट वर्ड, जर्नल. बरोबर आहे ना. जर्नलसुद्धा आपला काय आहे? एक्सपेंडिचरच आहे, खर्चच आहे. बरोबर आहे ना. सगळ्यात महत्त्वाचं, एखादं नाव नवीन दिसलं, एखादं कन्फ्यूज झाला, सर ते जर्नल नाव पहिल्यांदा दिसते किंवा एखादं नाव नवीन दिसते, तर मी काय आयडिया सांगितली? तुमच्या ॲसेट पार्ट आहेत ना, ॲसेट कुठल्या कुठल्या त्या माहिती आहेत, फर्निचर, बिल्डिंग, मशिनरी वगैरे वगैरे माहिती आहेत. मग जे नाव कधी ॲसेटला बघितलंच नाही, ते बिंदास कुठं टाकून द्या? एक्सपेंडिचरला टाकून द्या. ओके. त्यामुळे जर्नल कुठं जाईल? एक्सपेंडिचरला जाईल. त्याची अमाऊंट 500. ओके. लिहा एक्सपेंडिचरला, त्याच्याच खाली लिहिताल 2 जर्नल, त्याची अमाऊंट टाकताल 500, 500. कळलं इथपर्यंत नक्की? त्यानंतर नेक्स्ट वर्ड दिला आहे जर्नल्स, नंतर दिला आहे ड्रॉइंग्स. हां, आता नीट लक्ष द्या. थोडंसं फायनल अकाउंट झाल्यामुळे तुमचा एक फायदा आहे किंवा तुम्हाला माहिती असेल, ड्रॉइंग्स आपण काय करतो? बरोबर आहे, ड्रॉइंग्स आपण कॅपिटलमधनं लेस करतो. त्यामुळे ड्रॉइंग्स आपण एक काम करू, नंतर घेऊ. घ्यायचं आहे आपल्याला ड्रॉइंग्स, पण आत्ता घेऊन गरज आहे का? नाही. त्यामुळं आपण
ड्रॉइंग्स काय करू आपण शेवटी घेऊ, नंतर घेऊ. ओके, चला मग ड्रॉइंग्सला तात्पुरतं स्किप करू, पण ड्रॉइंग नंतर घ्यायचं हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं नाव दिलं आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बरोबर आहे, शेवटचं लास्ट आयटम आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. मी लास्ट प्रॉब्लेममध्ये पण सांगितलं होतं कॅरीड डाऊनचा अर्थ काय, तुमच्याकडं वर्षाच्या शेवटी किती पैसे शिल्लक राहिले त्याला कॅरीड डाऊन म्हणतात. मग त्या कॅरीड डाऊनला तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता. त्याला तुम्ही कॅश इन हँड पण म्हणू शकता किंवा कॅश ॲट बँक पण लिहू शकता. बरोबर आहे ना. आणि कॅश इन हँड असून दे किंवा कॅश ॲट बँक असून दे, कुठं जाईल, ॲसेटला जाईल. त्यामुळं कॅरीड डाऊन म्हणलं की त्याला तुम्ही कॅश इन हँड, कॅश ॲट बँक किंवा एखादा म्हणाल सर नुसतं कॅश लिहिलं तरी चालेल, कुठलंही नाव टाकलं तरी चालेल, पण ॲसेट साईडला लिहायचं. कॅश इन हँड किती होती बाय बॅलन्स कॅरीड डाऊनची अमाऊंट 2000 लिहा, 2000 आउटरला. ओके, इथपर्यंत नक्की कळलं. कॅरीड डाऊनचा अर्थ कॅश इन हँड किंवा कॅश ॲट बँक लिहिलं तरी चालेल, पण ॲसेट साईडला झालं. पेमेंट साईड नीट लक्ष द्या. पेमेंट साईडला एक किती नावं होती, 11 नावं होती. टोटल 11 पर्टिक्युलर आयटम्स, 11 नावं होती. त्यातली सगळी नावं आपण त्या ठिकाणी पोस्टिंग केली. बरं, थोडीफार नावं एक्सपेंडिचर्सला गेली, थोडीफार नावं ॲसेट्सला गेली. बरोबर आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं एक नाव आपण सोडलेलं आहे, ते म्हणजे ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स आपण नंतर बघू. हे झालं पेमेंट्स. आता पलीकडे या. पलीकडे मीन्स रिसिप्ट साईडला या. रिसिप्ट साईड ही नेहमी छोटीच असते. छोटी मीन्स रिसिप्ट्सला जास्त नावं नसतात. आणि रिसिप्ट्समधली नावं ज्यांच्याकडं प्रॉब्लेम, ज्यांना पाठ आहे त्यांना माहिती आहे, पण जे पहिल्यांदाच काय जणं बघत असतील तर लिहून ठेवा. रिसिप्ट्समधले आयटम हे 2 ठिकाणी जातात. रिसिप्ट्समधली नावं आयदर एकतर इन्कमला तरी जातात ऑर लायबिलिटीला तरी जातात. 2च ऑप्शन आहे. म्हणजे आता जर मी तुम्हाला एक नाव विचारलं तर तुमच्या तोंडात 2च नावं आली पाहिजे. एकतर इन्कम तरी सांगा किंवा लायबिलिटी तरी सांगा. बरोबर आहे ना. त्यामुळे एक नाव बघू. आता जरा नीट लक्ष द्या सगळ्यांनी. तुमचा प्रॉब्लेम डोळ्यासमोर वहीतला ठेवा. फर्स्ट पहिलं नाव काय दिलं, टू कॅश इंट्रोड्यूस. मला सांगा बिझनेसमध्ये जी कॅश इंट्रोड्यूस केली जाते, इंट्रोड्यूसमध्ये जी कॅश आणली जाते, तुम्ही घरातनं जे पैसे बिझनेसमध्ये आणता त्याला काय म्हणतात, त्याला कॅपिटल म्हणतात. म्हणजे थोडक्यात टू कॅश इंट्रोड्यूसचा अर्थच काय होतो, कॅपिटल होतो. त्यामुळं सगळ्यांनी एक काम करा माझ्याबरोबरच, त्या कॅश इंट्रोड्यूसच्या पुढे ब्रॅकेटमध्ये कॅपिटल लिहा. लिहून ठेवा, तुम्हाला पण कळलं पाहिजे. कॅश इंट्रोड्यूस म्हणजेच काय, कॅपिटल. आणि कॅपिटल कुठं लिहितो आपण, लायबिलिटी साईडला. बरोबर आहे. लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पहिलंच नाव टाकतो आपण कॅपिटल. किती होती त्याची अमाऊंट, 25,000, 25,000 इनरला. कॅपिटलवर ॲडजस्टमेंट असली नसली तरी कॅपिटल आपण कंपल्सरी इनरलाच लिहितो. किती कॅपिटल, 25,000. बरोबर आहे. इनरला लिहिलं. कॅश इंट्रोड्यूसचाच अर्थ झाला कॅपिटल. आणि सगळ्यात महत्त्वाचं नीट लक्ष द्या, मग अशी पेमेंटला आपलं ड्रॉइंग पण होतं. तुम्ही मला आठवण करून देणार होता आणि तुम्हाला पण आठवण असेलच की ड्रॉइंग मी म्हणलेलो कॅपिटल लिहिलं की आपण ड्रॉइंग पण की त्यातनं काय करू, लेस करू. मग बघा पेमेंटला खालून दुसरं नाव होतं ना, बाय ड्रॉइंग्स. किती होतं अमाऊंट, 15,000. मग एक काम करू, त्याचा पण इफेक्ट देऊन टाकू. कॅपिटलमधनं ड्रॉइंग काय करतात, लेस करतात. त्यामुळे त्याच्या खाली लिहा लेस ड्रॉइंग्स 15,000, 15,000. ओके. मग 25 मायनस 15, 25मधनं 15 गेले 10, आतच ठेवतात. जोपर्यंत प्रॉब्लेम टॅली करायला घेत नाही तोपर्यंत कॅपिटल शेवटपर्यंत आतमध्ये लिहायचं. ओके, कळलं नक्की. ड्रॉइंग आपण कॅपिटलसाठी थांबलो होतं ना, त्यामुळे ज्या वेळेस आपण कॅपिटल लिहिलं 25,000 तसंच लगेच ड्रॉइंगचा पण इफेक्ट देऊन टाकला. ड्रॉइंग कॅपिटलमधनं लेस केलं. ओके. या आता रिसिप्ट साईडला पहिलं नाव तर झालं. म्हणजे टू कॅश इंट्रोड्यूस म्हणले. टू कॅश इंट्रोड्यूस म्हणले की जरा मुलं थोडंसं बिचकतात, लक्षात येत नाही, कन्फ्यूज होतात. मग टू कॅश इंट्रोड्यूसचा अर्थ कॅपिटल. मग माहिती की सर कॅपिटल लायबिलिटीला लिहितात. ओके. सेकंड आयटम टू व्हिजिट फीज. त्यानंतर थर्ड आयटम रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी. मी एक नाव वाचतो. दुसरं नाव काय होतं, व्हिजिट फीज होतं. तिसरं नाव टू रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी. आणि चौथं नाव लास्ट आयटम होतं सन्ड्री रिसिप्ट्स. आता नीट लक्ष द्या.
रिसिप्ट साईडचं तुम्हाला मी मागच्या वेळेस बोललेलो आठवत असेल. रिसिप्टची नावं एकतर इन्कमला जातात किंवा लायबिलिटीला जातात. पहिलं नाव कॅपिटल होतं, लायबिलिटीला गेलं मान्य आहे. पण ही जी खालची 3 नावं आहेत, विजिट फीज, रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी किंवा सन्ड्री रिसिप्ट्स, ही कधी ऐकलीत का हो लायबिलिटीला? नाही. त्यामुळे हे सगळे नावं, रिसिप्टची सगळी नावं इन्कमला आहेत अशी लिहून काढायची. रिसिप्टचं नाव लायबिलिटीला क्वचितच असतं. आत्ता पहिलं नाव लायबिलिटीला गेलं मान्य कॅपिटल, पण क्वचित एखादी लायबिलिटी देतात. अदरवाईज नीट लक्ष द्या मी काय बोलतो आहे. अदरवाईज रिसिप्टची सगळी नावं आहेत अशी इन्कमला उतरून काढायची. मग एक एक नाव उतरून काढा. पहिलं नाव काय? विजिट फीज 10,000. मग इन्कम साईडला पहिलं नाव टाका बाय विजिट फीज. किती होती बाबा त्याची अमाऊंट विजिट फीज? 25,000. पण ॲडजस्टमेंट इनरला लिहा विजिट फीज 25,000. ओके. त्यानंतर नेक्स्ट आयटम काय होता? रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी. तिथंच लिहिता इन्कमला बाय रिसिप्ट्स फ्रॉम डिस्पेन्सरी. रिसिप्ट साईड ट्रान्सफर करताना अजिबात डोकं लावायचं नाही. रिसिप्टला जेवढी नावं असतील सगळी इन्कमला लिहून काढायची. रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी किती अमाऊंट आहे? 30,000, 30,000. पण त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट आहे, इनरलाच लिहा 30,000, एक लाईन सोडा. ओके. आणि लास्ट आयटम चौथं नाव काय होतं? सन्ड्री रिसिप्ट्स 5,000. लिहा त्याच्याच खाली इन्कम साईडला बाय सन्ड्री रिसिप्ट्स. किती अमाऊंट त्याची? 5,000, 5,000. ओके. इथपर्यंत कळलं? नक्की कळलं? बाय सन्ड्री रिसिप्ट्स 5,000 म्हणजे इथपर्यंत आपलं काय झालं? प्रॉब्लेम पोस्टिंग झाला, फक्त पोस्टिंग झाला. ओके. आणि आता ॲडजस्टमेंट कशा करायच्या आणि टॅली कसं करायचं हे मी नेक्स्ट पार्टमध्ये सांगतो. दोन्ही एकाच पार्टमध्ये घेतलं तर व्हिडिओ मोठा होईल. त्यामुळे मी आत्ता फक्त पहिल्या पार्टमध्ये पोस्टिंग कसं केलं आहे, काय काय आखायचं तेवढंच सांगितलं आहे. आणि ॲडजस्टमेंटचे इफेक्ट कसे द्यायचे आणि प्रॉब्लेम टॅली कसा करायचा हे मी नेक्स्ट पार्टमध्ये सांगतो. ओके. बाय.